जय शिवराय मित्रांनो, मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर मित्रांनो, आता चाललोय तो सुधागड किल्ल्याचा ट्रेक करून आणि आता चाललोय तो सरसगड किल्ला पाहण्यासाठी। आणि आता मी सरसगडाच्या पायथ्याशी पाली या गावात आहे आणि इथूनच आता आम्ही ट्रेक स्टार्ट करत आहोत। चला तर सुधागडप्रमाणे हाही किल्ला पाहून घेऊया, चला। पाली गावात आल्यानंतर बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागूनच या सरसगड किल्ल्याला जाण्यासाठी एक रस्ता आहे। एका विहिरीजवळून रस्ता आहे। देऊळवाड्याची विहीर, मंदिराच्या पाठीमागेच देऊळवाड्याची विहीर आहे, तिथूनच आपल्याला या सरसगडासाठी जाता येते। सो मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजलेला आहे आणि हा आहे सरसगड जो दिसतोय। अजून भरपूर जायचं आहे आम्हाला। आता काही ट्रेकर मंडळी गेली की आम्हाला सांगत होती तुम्हाला 2.5 तास लागतील। बघूया आता किती वेळ लागतो आम्हाला। 1 तास, 1 तासाचा रस्ता आहे। ठीक आहे, खाली होतो तेव्हा 45 मिनिटाचा रस्ता होता, अर्धेपर्यंत आलो तेव्हा 1 तासाचा रस्ता। 15 मिनिटं बसलो ना यार। आता पुढे गेल्यानंतर किती तासाचा रस्ता होईल माहीत नाही। 15 मिनिटं बसलो। चला। सो मित्रांनो, सरसगडाच्या खाली चालू आहे। थोडी विश्रांती घेतली कारण सुधागडचा ट्रेक करून हा ट्रेक करणं खूप अवघड जाते आता आम्हाला। ऊन पण आहे, हवा अजिबात नाही आणि पाटणकर झोपला इथं। त्याची गत्ती गुल झालेली आहे, त्यांनी मान टाकलेली आहे। आता पाहूया आता कसं होते। सो फायनली सरसगडाजवळ आलो आहे आम्ही। 1 तास लागला। 1 तास लागला आम्हाला इथपर्यंत यायला। झोपत दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते, ही उक्ती ज्या किल्ल्याला चपकल बसते तो किल्ला म्हणजे सरसगड। मी असे म्हणण्याचे कारण म्हणजे पायथ्यापासून दिसणारा किंवा यूट्यूबवर पाहिलेला व्हिडिओमधील सरसगड आणि प्रत्यक्षदर्शिनी जेव्हा आपण पाहतो तेव्हा जमीन आसमानचा फरक जाणवतो। आडून दिसणारा छोटेखानी हा किल्ला प्रत्यक्ष पाहिल्यावर किल्ल्याला छोटा समजण्याचा अंदाज आपला साफ चुकतो। असा हा सरसगड। सो या ठिकाणी एक गुहा आहे, आतमध्ये कुत्रीची पिल्लं आहेत। आतमध्ये गेलेलो म्हणजे आवाज करतात ना तर भीती वाटते। सो आता या सरसगडाचं वैशिष्ट्य म्हणजे या कातकोरी 96 पायऱ्या, जवळपास 96 पायऱ्या आहेत या कातलकोरी सरळ। तर याच पायऱ्यांवरून आपल्याला वर जायचं आहे। चला तर मग आता जाऊया। सरसगडाबद्दल इतिहासात फारशा नोंदी सापडत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बहुधा आदिलशहाकडून जिंकून घेतला असावा। सन 1671-72च्या जाबिता तहाप्रमाणे महाराजांनी जे 1,75,000 किल्ल्यांच्या बांधकामांकरिता वेगवेगळ्या किल्ल्यांसाठी मंजूर केलेले, त्यात सरसगडासाठी देखील 2,000 मंजूर केल्याची नोंद आहे। ह्या नोंदीवरून सरसगडाचे महत्त्व दिसून येते। छत्रपती शाहू महाराजांच्या रोजनिशीत देखील सरसगडाचा उल्लेख हा 134व्या क्रमांकावर आलेला दिसतो। एक महत्त्वाची नोंद या गडाबद्दल दुसरे बाजीराव पेशवे यांच्या रोजनिशीत सापडते। सन 1804 ते 5 मध्ये किल्ल्यावरील मामलेदारांना मागील 10 वर्षात किल्ल्यावरील दारुगोळ्याचा आणि इतर महत्त्वाच्या सामानाचा साठा किती आणि कसे ठेवला गेला
आणि सध्याची स्थिती काय आहे याचे तपशील सनद पाठवून मागून घेतले. ह्या नोंदींवरून एक नक्की होते की सन 1804 ते 5 मध्ये किल्ला मराठ्यांकडे होता आणि शिवाय गडावरील साठ्याच्या नोंदी मागवण्याची पद्धत त्या काळातील लष्करी खात्याची व्यवस्था दर्शवते. काही काळानंतर किल्ला भोर संस्थानाकडे गेला. अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ला भोर संस्थानाच्या आधिपत्याखाली होता. तर फायनली आम्ही या सरसगडाच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजेच दिंडी दरवाजापाशी येऊन पोचलो आहे. हा आहे दिंडी दरवाजा आणि ही आहे ती 96 शिड्यांची खडी चढाई. खरोखर खूप भीती वाटते या ठिकाणावरून चढताना. आणि हा गडाचा दिंडी दरवाजा प्रशस्त असा सुसज्ज असा बांधकाम आहे या ठिकाणी देखील. तर आता आपण गडाच्या या प्रवेशद्वारामधून आतमध्ये जाऊया. जे वरून जे पाणी येणार आहे ते या चित्रातून बाहेर निघावं म्हणून ही सोय केलेली आहे. तर चला आता गडात प्रवेश करूया आपण. हो, सो फायनली आपण पोचलोय. आणि ह्या देवड्या आहेत काही प्रत्येक गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला पाहायला मिळतील. असा हा गडावर प्रवेश करण्याचा मार्ग. 96 कातलकोरीव पायऱ्या चढून आल्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या बुरुजावर वर चढताना डाव्या हाताच्या बुरुजावर हे भगवा निशाण आपल्याला फडकताना दिसेल. हा बुरुज आहे. पाटणकर तिकडं उभा आहे आणि खाली पूर्ण पाली गाव दिसतोय. या ठिकाणावरून संपूर्ण पालीगाव या आसपासच्या संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते. म्हणूनच सरसगडाचा वापर देखील टेहळणीसाठीच केला जात असे. तर गडावरील हे दुसरं पाण्याचं टाकं. वर आल्यानंतर बालेकिल्ल्याच्याच खाली पहिलं पाण्याचं टाकं लागतं आणि त्यानंतर हे दुसरं पाण्याचं टाकं लागतं. औदुंबर हौद असं त्याचं नामकरण केलेलं आहे. औदुंबराचं झाड आहे त्या ठिकाणी. पूर्णपणे आम्ही थकलेलो आहोत. आता पाणी शोधतोय. तर आमचं पाणी संपलेलं आहे आणि आम्ही पाणी शोधतोय पण पाणी भेटत नाही. सर खूप ताण लागलेली आहे. आता या सरसगडाचा ट्रेक करत असाल ना तर खरोखर इकडचं वातावरण देखील खूप खराब आहे आणि एका माणसाला 2 लिटर तरी पाणी आवश्यक आहे. आमचं पाणी संपूर्ण संपलेलं आहे पण वर पाण्याच्या टाक्यात एका पाणी आहे असं म्हटलं जातं. तेच शोधतोय आता आम्ही. 2 पाण्याच्या टाके तर गेले आणि हे तिसरं पाण्याचं टाकं. तर या ठिकाणी हे बांधकाम आहे. आतमध्ये काय नाही, गुहा कोरलेली आहे, तिला बाहेरून बांधकाम केलेलं आहे, बाकी काय नाही. हॅलो हॅलो या सरसगडाच्या बालेकिल्ल्याला पूर्णपणे गुहा कोरलेल्या आहेत, काही पडलेल्या आहेत.
ते या ठिकाणी बघूया काय आहे. कुठे आहे रे पाण्याला टाका? पियाचं पाणी कुठे? इकडे मागे आणि पुढे पण आहे. मागे पण आहे. हो. हे बघा किती मोठी कोठार आहेत. आपण पाहू शकता किती मोठमोठी भुयारं खोदलेली आहेत. या गुहा खोदून काढलेल्या आहेत पूर्णपणे. 3 खांबांवरही एवढी मोठी गुहा आहे. खूप कोरीव काम आहे या ठिकाणी गुहा कोरून काढण्याचं. सो गडावरील हे माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. खूप छान पाणी आहे, गार एकदम. आणि जेवढी तहान लागलेली होती ती तहान विझवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. खूप पाणी प्यायलो. आणि आता या पाण्याच्या टाक्याच्या समोरच हा महादरवाजा आहे. पाटणकर खाली उतरला आहे. आता आपणही त्याच्यासोबत जाऊया. आपण ज्या दरवाजाने वर आलो तो म्हणजे दिंडी दरवाजा आणि हा मुख्य म्हणजे महादरवाजा. हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. वरती प्रवेशद्वार लिहिले. सो अशा प्रकारे हा प्रवेशद्वार आहे. त्या जंग्या आहेत, 2 जंग्या आहेत वरून. म्हणजे गडावर जर आक्रमण झालं दरवाजाच्या बाजूने तर या जंग्यांमधून तेल, काही बाण मारणं, भाला मारणं यासाठी उपयोगी येत असत. आणि हे चिन्ह आहेत. तर ही पहारा चौकी आहे. महादरवाजाच्या वरतीच असलेली ही पहारा चौकी आहे. प्रशस्त अशी पहारा चौकी आहे ही. तर फायनली आम्ही या सरसगडाच्या बालेकिल्ल्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. आणि मी जिथं बसलो आहे ते म्हणजे केदारेश्वर महादेव मंदिर. हे बालेकिल्ल्यावर असलेलं मंदिर आहे सरसगडाच्या. आणि बाजूलाच आपल्याला ही कमान असेल कदाचित मंदिराची. तिच्यावर गणपती बाप्पांची सुबक मूर्ती कोरलेली आहे. हे दीपस्तंभ असावे. तर चला आता केदारेश्वराचं दर्शन घेऊया.
नारळ कोणी आणलेला पुढला मी ओम नमः शिवाय. या ठिकाणी एक महाराजांची मूर्ती देखील आहे. तर मित्रांनो, आजची भटकंती ही इथंच संपलेली आहे आणि आज आपण पाठीमागे दिसणारा सरसगड देखील केलेला आहे. सुधागड आणि सरसगड हे एका दिवसात आज आपण केलेले आहेत. आणि तुम्हाला हा सरसगडाचा व्हिडिओ देखील कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.